आपली महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. आज कोल्हापूर कागल या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ वार्षिक सर्वसाधारण बैठक आयोजित होत आहे आणि आजच्या बैठकीला भारतीय मजदूर संघ प्रदेशाचे श्रीपादजी कुडासकर साहेब, तसेच महासंघाचे माननीय विशालजी मोहिते साहेब, अनिल पारदेजी, कोल्हापूर जिल्हा सचिव प्रवीण जाधव साहेब, तसेच 9 ते 10 जिल्ह्यामधून आलेल्या सर्व सुरक्षा रक्षक बंधू आणि आपल्या महासंघाचे जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच प्रदेशाचे पदाधिकारी, आज आपण या ठिकाणी आम्ही बोलवल्यानंतर अगदी कमी वेळात आपण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी पोहोचलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण गेल्या 8 वर्षापासून महासंघाचे काम करत आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने महासंघाचे जे आपले पहिल्यापासून काम करणारे जुने पदाधिकारी आहेत ते आजपर्यंत म्हणजे आज 2025 पर्यंत त्यातील कोणताही पदाधिकारी नाही, सर्व पदाधिकारी आज आपल्या बरोबर आहेत. उलट त्याच्यामध्ये 2017 पासून संघटन चालू झालं, त्यापासून आपण महासंघ प्रदेशाच्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाची वाढ कशी होईल यासाठी आपण प्रयत्न केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आपले पदाधिकारी असतील, महासंघाचे प्रदेश पदाधिकारी असतील, सर्वांनीच अगदी मनापासून प्रयत्न केले व आज चार लोकांचे आज जवळजवळ काय म्हणलं तर 700-800 लोक आपले तयार झालेले आहेत. मी असं म्हणणार नाही की फार मोठं आपण संघटन उभं केलं, पण आपण जेवढं आपल्याला होतंय तेवढं तर आपण संघटन अगदी चांगल्या पद्धतीने मजबूतीकरण आपण होतो तेवढं संघटन उभा केले आणि आगामी काळात सुद्धा आपण हे संघटन याच्यापेक्षा मोठं करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच करू. पण आता गेल्या काही दिवसापासून, गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आपण पाहत आहात की भारतीय मजदूर संघ प्रदेशाने असे कळले की मोहिते साहेबांनी भाजपचं जे किसान मोर्चाचं सांगलीचं अध्यक्षपद आहे ते घेतले, राजकारणात एंट्री केलेली. ते समजल्यानंतर प्रदेशाने असं सांगितलं की तुम्हाला राजकारणात गेल्यामुळं तुम्ही भारतीय मजदूर संघात काम करू शकत नाही. पण आम्ही आता गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये आम्हाला पण आता थोडासा काय म्हणजे त्यातलं समजतंय किंवा अभ्यास आहे की बाबा भारतीय मजदूर संघामध्ये काम करणारे वरील प्रदेशाचे पदाधिकारी असतील किंवा जिल्ह्याचे असतील, बऱ्याच ठिकाणचे प्रदेशाचे जे पदाधिकारी आहेत ते आपल्या भाजपमध्ये काम करून सुद्धा भारतीय मजदूर संघाचं काम पाहतात. अशा बऱ्याचशाच आपल्याकडं म्हणजे लोकांची माहिती सुद्धा आहे, पण आपण काय व्यासपीठावर कोणाची काय आपल्याला नावं घ्यायची नाहीत किंवा काय टीका टिप्पणी करायची नाही. आपल्याला फक्त माननीय कुडासकर साहेबांना एवढंच म्हणजे विनंती करायची की बाबा बाकीचे पण राजकारणात काम करून सुद्धा संघटनेचं काम करतात, संघटनेच्या लोगोचा वापर होतो, सगळ्या गोष्टीचा वापर होतो. मग असं असेल तर मोहिते साहेबांना काम करण्यासाठी नकार करा. मोहिते साहेबांना काम करण्यासाठी नकार देण्याचं कारण सर्वजण जर का काम करत असतील तर मोहिते साहेब पण त्यातलेच एक आहे. म्हणून माझी प्रदेशाला आपल्या महासंघाच्या पूर्ण म्हणजे जेवढ्या आपल्या जिल्ह्यात काम झालं त्यांच्या वतीने तसेच प्रदेशाच्या वतीने विनंती आहे की आपण मोहिते साहेबांना महासंघाच्या कार्यकारिणीवरती कायमस्वरूपी ठेवावं व आम्हाला न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्याला काय या ठिकाणी म्हणजे असं आपले काय भारतीय मजदूर संघाला आपलं भांडण आहे किंवा असं काय नाही. आपलं संघटन एकच आहे. फक्त त्या महासंघाचं जर संघटन जर का पुढे चालायचं असेल तर ते संघटन चालण्यासाठी जो मेन प्रमुख आहे तो व्यवस्थित पाहिजे, तर ते संघटन व्यवस्थित चालणार. संघटन चालवत असताना
प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापल्या परीने सर्व आपले जिल्हा पदाधिकारी असतील ते काम करत असतात. काही काही जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पदाधिकारी कमी पडतात त्या ठिकाणी प्रदेशाचे पदाधिकारी आपले त्या ठिकाणी असं म्हणत नाही की बाबा मी या महासंघाचा प्रदेशाचा कार्याध्यक्ष आहे, कोषाध्यक्ष आहे, संघटन मंत्री आहे, मी ते का काम करू, मी उपाध्यक्ष आहे, असं कोणीही म्हणत नाही. जे आम्ही जिल्ह्यामध्ये जी जबाबदारी कुठेही पडेल ते आम्ही त्या ठिकाणी जाऊन करतो. आम्ही पदाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा गर्व कोणताही आजपर्यंत पदाधिकाऱ्यांनी केले नाही, आम्ही पण करत नाही. आज आम्ही उदाहरण आमच्या जिल्ह्यातलं जरी असलं तरी आम्ही आता जवळजवळ 300 ते 350च्या आसपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक काम करतात. तर ते काम करत असताना त्याच्यामध्ये महापारेषण एमएसपीचा पॉईंट जातो 112 लोकांचा आणि त्या पॉईंटला जवळजवळ बघायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे 70 ते 75% सभासद आहेत. आणि त्याच्यामध्ये काम करत असताना त्यांचे जे पगाराची बिलं असतील किंवा इतर गोष्टी काय असतील त्या आम्ही स्वतः जाऊन तिथं त्या ठिकाणी आम्ही जमा करतो. मग मी असेल किंवा इतर आमचे पदाधिकारी असतील कोणी असेल ते स्वतः जाऊन, आम्ही असं म्हणत नाही की बाबा आम्ही प्रदेशाचे पदाधिकारी इकडे तिकडे असं काय आम्ही म्हणत नाही. त्या ठिकाणी आम्ही जी जबाबदारी आमच्यावर पडते ती प्रामुख्याने आम्ही करण्याची हे ठेवतो आणि ते काम करतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की महासंघाचे जे पदाधिकारी आतापर्यंतचे आहेत त्यांनी आतापर्यंत 2017 पासून आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि आतापर्यंत जे संघटन वाढलं आहे ते माननीय विषयाजी मोहिते साहेबांच्या माध्यमातून हे संघटन वाढत गेलेलं आहे. आणि याच्या अगोदर अशी परिस्थिती होती की काही जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षकांना मंडळ आहे की काय आणि त्याचं ऑफिस असते की काय हे सुद्धा माहिती नव्हतं. तर ते माननीय विषयाजी मोहिते साहेबांनी आम्हाला माहिती करून दिली की मंडळ कुठे असते आणि मंडळाकडून काय मागायचं आहे तुम्हाला आणि मंडळाकडून काय मागून मिळवायचं आहे तुम्हाला. अक्षरशः लोकांनी फाटलेली कपडे घालून दिवस काढले आणि त्यांना त्यावेळेला माहित पण होतं की बाबा शासनाकडून किंवा मंडळाकडून आपल्याला गणवेश मिळतो, शूज मिळतो, स्वेटर मिळतो, रेनकोट मिळतो, काही किट मिळतं किंवा इत्यादी काय गोष्टी मिळतात. तर त्याचा कोणालाही काही माहिती नव्हतं. मंडळ निवडून असल्यामुळे लोकांना त्याच्याची काही माहिती नव्हती. पण माननीय विषयाजी मोहिते साहेबांच्या 2017-18 पासून ज्यावेळी आम्ही संपर्कात आलो त्यापासून मंडळ काय आहे हे समजलं आणि त्यानंतरच आज एक प्रत्येक मीच असं नाही तर प्रत्येक जिल्ह्यातील सर्व सुरक्षा रक्षक असेल त्याला या व्यासपीठावर बोलण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली असं मी म्हणतो. त्याच्यात काय वावगं ठरणार नाही. प्रत्येक तो सर्वसामान्य सुरक्षा रक्षक एखादा जरी पाक त्याला काय बोलताय तर तो आज बोलतोय या 7 ते 8 वर्षात. या ठिकाणी बोलायचं धाडस म्हणजे काही सोपं नाही. ते बोलायचं झालं तर सुद्धा माणसाचं धाडस लागतं. माणूस त्या ठिकाणी बोलायला सुद्धा घाबरतो. आता आपण एकेकाला काय काय बोलतो तिथून इथून यायला सुद्धा म्हणतो. पण हे करण्याची आम्हाला दमक जी आहे ती मोहिते साहेबांना दिली की बाबा तुम्ही व्यासपीठावर आलं पाहिजे, बोललं पाहिजे, कसं काय कोणाशी चर्चा केली पाहिजे, अधिकाऱ्याशी कसं काय केलं पाहिजे. काय काय गोष्टी त्यांनी आम्हाला ते करायला लावले की तुम्ही नाही हे तुम्ही जाऊन करायचं आहे. मी आल्यावरच होणार असं नाही, तुम्ही जाऊन त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊन भांडायचं आहे, करायचं आहे. आणि त्यांच्या सांगण्यानंतरच आम्ही धाडस करून सगळ्या गोष्टी करून आज आम्ही या ठिकाणी बऱ्यापैकी जिल्ह्यातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि ते सोडवतो सुद्धा. म्हणून आमची कळकळीची विनंती आहे की कुटासकर साहेबांना, आम्हाला कुटासकर साहेब येणार आहेत ते काल समजलं. त्याच्या अगोदर आम्हाला समजलं नव्हतं की प्रदेशाकडून कोण येणार. कुटासकर साहेबांना आम्ही भरपूर वर्षापासून ओळखतो. कुटासकर साहेब मोहिते साहेबांसोबत प्रवासात सुद्धा होते. काही वेळेला कोल्हापूरच्या बैठकीला सुद्धा भरपूर वेळा आले होते. त्यांना सुद्धा सुरक्षा रक्षणाच्या सर्व गोष्टी माहिती आहेत, मोहिते साहेबांच्या सर्व गोष्टी माहिती आहेत, त्यांनी कसं काम केलं, काय केलं. तेव्हा आमची नम्रतेची कळकळी विनंती आहे की कुटासकर साहेबांनी याच्यावरती जाऊन प्रदेशाला सांगून आम्हाला लवकरात लवकर तात्काळ कळवावं की बाबा मोहिते साहेबांची आहे तशी आम्ही वर्णी ठेवलेली आहे, ज्या येणाऱ्या नवीन याच्यावरती ठेवली आहे असं आम्हाला कळवावं. एवढी आमची कळकळीची विनंती आहे आणि आमच्या सर्वांचीच आहे. सर्वांचीच म्हणजे आमचे प्रदेश पदाधिकारी आहेत त्याच्या सर्वांचीच आमची सर्वांचीच विनंती आहे की बाबा मोहिते साहेब येणारे कार्यक्रम राहिले पाहिजे, तरच हे संघटन या ठिकाणी मजबूत राहील आणि येणाऱ्या आगामी काळात ते संघटन चांगलं टिकेल. आणि
आणि चांगल्या पद्धतीने काम करेल आणि चांगल्या पद्धतीने सुद्धा वाढेल भविष्यात. त्यासाठी माझी विनंती आहे की मोहिते साहेबांना परत एकदा मी वारंवार विनंती करत आहे की त्यांना मोहिते साहेबांना कायमस्वरूपी कमिटीवरती कंटिन्यू ठेवण्यात यावं. तसेच आपले आगामी काळात अधिवेशन घ्यायचे ठरले आहे ते आपण आता सोलापूर या ठिकाणी घेण्याचं जवळजवळ झालेलंच आहे. तर त्यासाठी येणाऱ्या काळात आगामी काळात ज्या ज्या लोकांना ज्या ज्या नियुक्त्या केल्या आहेत त्या अधिवेशनासंदर्भात तर त्यांनी त्या संदर्भात आपापल्या ठिकाणी काम केलं पाहिजे. तसंच प्रदेशपदाच्या टचमध्ये राहून त्यांच्याशी चर्चा करून अधिवेशनाची तयारी केली पाहिजे. कोणाला काही अडचण असेल तर प्रदेशाची चर्चा केली पाहिजे आणि हे येणारं अधिवेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्साहात जोमात पार पाडायचं. सर्वांनी आपापले म्हणजे आपण स्वतःहून जबाबदारी घेऊन ते अधिवेशन कशा पद्धतीने चांगलं होईल यासाठी प्रयत्न करायचे. तसेच आता आज दिवसभरात आपण प्रत्येक जिल्ह्याने वृत्त वगैरे मांडली तर माझी सर्व जिल्ह्यांना एक विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्याने आपली दरवर्षीची पेड मेंबरशिप असते ती प्रदेशाला 50% पाठवणे गरजेचे आहे. कारण प्रदेशाला पाठवल्यानंतरच आपण प्रदेशाचा खर्च असेल, बैठकीचा असेल, इतर जे काय आपलं अधिवेशन असतील किंवा बैठका असतील त्याचा खर्च चालत असतो. तर ते वारंवार सांगवायला लागू नये व ते आपण प्रत्येक अध्यक्ष सचिव यांनी ती जबाबदारी घेऊन प्रदेश कोषाध्यक्ष तानाजी शिंदे असतील यांच्याशी चर्चा करून त्या निधी जो आहे तो वरती पाठवण्याची व्यवस्था करायची. तसेच आगामी काळात आपली दिशा आपण ठरवणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याने मगाशी दिशा तशी ठरवलेली आहे थोडक्यात. पण मी पण सांगू इच्छितो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये किमान वेतन असेल. आता कुटासकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लेबर कोड विषयी आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये माहिती आपल्याला देणार आहे. तर त्या कार्यक्रमाला आपण सर्व जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक बांधवांनी ज्या त्या ठिकाणी हजर राहायचे आहे, लेबर कोड संदर्भात माहिती घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला सुद्धा माहिती पडेल की लेबर कोडमध्ये आपल्यासाठी काय आहे, इतर कामगारांसाठी काय आहे त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास होईल. व त्याच्यामधून आपण येणाऱ्या काळामध्ये गेल्या वेळी आपली तुटपुंजी पगार वाढ झालेली आहे तर यावेळेला तर कमीत कमी 5,000 ते 7,000 रुपये पगार वाढ व्हावी. किमान वेतनाचा मुद्दा सुद्धा काय कोणत्या नाही मार्गी लागावा यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन ठेवलं पाहिजे, उपोषण ठेवलं पाहिजे. जे काय आपापल्या परीने ज्या काय गोष्टी होतील त्यासाठी येत्या 10-15 दिवसामध्ये पत्रव्यवहार करून ज्या त्या जिल्ह्यामध्ये आपण एक दिशा ठरवून आंदोलन केली पाहिजे जेणेकरून आपल्या संघटना म्हणजे आता बरेच जण एक वर्षापासून आपले आंदोलन किंवा बाकीच्या काही गोष्टी नाही तर त्या होणं गरजेचं आहे. त्यातून ते सर्व प्रश्न आपण शासन दरबारी मांडून आपल्या महासंघाच्या ताकदीने आपण सर्व जिल्ह्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करावे. तसेच आजच्या कार्यक्रमाला आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक असतील, बाहेरचे आपले पदाधिकारी असतील, सर्वांनी कालपासून आम्हाला मदत केली त्याबद्दल मी सुद्धा सर्वांचे आभार मानतो. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव प्रवीण जाधव यांनी सुद्धा कालपासून या ठिकाणी आम्हाला भरपूर मदत केली त्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पूर्ण उपस्थित राहून आम्हाला मदत केली त्याबद्दल प्रवीण जाधव साहेबांचे आभार मानतो. तसेच या जिल्ह्याचे अध्यक्ष येऊन गेले दुपारी, त्यांना ड्युटीवरती जायचं असल्यामुळे रेड्डी साहेब आणि मडिवाल येऊन गेले, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आभार मानतो व मी परत सर्व जे आज परत मगाशी मी आभार मानले पण परत मी सर्वांचे आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी राजू कोण कोण आहे कोल्हापूरचं कोण कोण आहे या आपल्याला इथं सकाळपासून चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली. स्वयंसेवका जागा आहे
जागा आहे महिलांसाठी काम करणारी एक संस्था आहे स्वयंप्रेरिका स्वयंसिद्धा म्हणून. त्यांच्या मार्फत आपण इथं बरेच कार्यक्रम घेतले आहेत आणि त्यांचे जे एक शिलेदार आहेत त्यांची टीम मधली त्यांची टीम भरपूर महिला काम करतात. विनय भोसले त्यांचं आभार मानायची विनंती करतो. ते प्रकाश साहेबांना मी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानायची विनंती करतो. तुम्ही माझा फोटो बघितला असेल ते दरवाजेवर ते गृहस्थ इथं झालं मी पूर्ण जागा ह्या एक सोशल फाउंडेशन साठी तिने मोफत मध्ये जागा दिलेली आहे. ही मागच्या वेळा आम्ही इथं मिटिंग होती आपल्या ऑल इंडिया कंट्रीसाठी त्याला आम्हाला इथं परिचय सांगितला. ही मोठी संस्था आहे म्हणजे महिलांनी त्यांना शिक्षण